नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गजानन महाराजांचा प्रकट दिन आला की मन नकळत भरून येतं. कारण हा दिवस फक्त एक तारीख नसते, तर असंख्य भक्तांच्या वेदनांचा, आशेचा आणि निशब्द प्रार्थनांचा साक्षीदार असतो. सन 2026 मध्ये 8 फेब्रुवारी 2026 रविवार या दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. तर या दिवशी शेगावच्या पवित्र भूमीवर महाराज प्रकट झाले होते. पण खरंच सांगायचं झालं तर आजही प्रत्येक दुःखी मनात, प्रत्येक अश्रूंमध्ये, प्रत्येक शांत प्रार्थनेत स्वामी प्रकट होत असतात. अनेकदा आयुष्यात असं वाटतं की आता काहीच उरलेलं नाहीये, कुणीच आपलं राहिलं नाहीये. पण अशा क्षणी गजानन महाराजांचं नाव ओठांवर येतं आणि मनाला थोडा तरी आधार मिळतो. जणू कुणीतरी मायेने डोक्यावरून आपल्या हात फिरवता आहे आणि हळूच म्हणत आहे की घाबरू नकोस, मी तुझ्या सोबतच आहे. गजानन महाराजांचा प्रकट दिन आपल्याला शिकवतो की श्रद्धा ही मोठ्याने बोलणारी नसते, तर ती शांतपणे सहन करायची असते. कित्येक भक्त आपल्या दुःखाची जाहीर वाच्यता करू शकत नाहीत, पण डोळ्यांतून ओघळणारा एक अश्रू महाराजांपर्यंत नक्की पोहोचतो. गण गण गणात बोते हा मंत्र जपताना स्त्रीच्या हृदयात दडलेली वेदना, आईचं ओझं, पत्नीची चिंता आणि मुलीची भीती सगळी महाराजांच्या चरणी विरघळून जाते. प्रकट दिनी घेतलेलं एक नाव, मनापासून केलेली एक प्रार्थना आयुष्याला नव्या आशेचा श्वास देते. गजानन महाराजांना कधीच दिखाऊ पूजा नको होती. त्यांना हवं होतं ते फक्त शुद्ध मन. एखाद्या आईनं प्रेमानं केलेली प्रार्थना, एखाद्या बहिणीने शांतपणे वाहिलेला दिवा किंवा एखाद्या स्त्रीने मनातल्या मनात केलेली आर्तहाक, हीच महाराजांची खरी सेवा आहे. या दिवशी अन्नदान करणे, गरजू व्यक्तीला मदत करणे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे कुणाबद्दलही वाईट भावना मनात ठेवू नका. कारण महाराज करुणेचे सागर आहेत आणि करुणा हीच त्यांची खरी पूजा आहे. गजानन महाराजांचा प्रकट दिन आपल्याला संयम शिकवतो. अनेकदा आपण विचारतो, महाराज माझी वेळ कधी येणार? पण महाराज कधीही उशीर करत नाहीत. ते फक्त आपल्याला योग्य वेळी उत्तर देतात. जसं आई आपल्या बाळाला योग्य वेळीच कुशीत घेते, तसंच महाराज आपल्या भक्तांना योग्य वेळी आधार देतात. म्हणून या पवित्र दिवशी मनातलं सगळं ओझं खाली ठेवा, डोळे मिटा आणि हळूच म्हणा, महाराज आता मी थकले आहे, मला फक्त तुमचाच आधार हवा आहे. गजानन महाराजांचा प्रकट दिन हा स्त्री मनासाठी विशेष जवळचा आहे. कारण तो आपल्याला सांगतो की सहनशीलता ही कमजोरी नसून तीच खरी शक्ती आहे. आज या दिवशी एकच संकल्प करा, कितीही दुःख आलं तरी महाराजांचं नाव सोडायचं नाही. कारण जेव्हा स्त्रीमन पूर्णपणे तुटतं, तेव्हा गजानन महाराज आईसारखे पुढे येतात आणि शांतपणे म्हणतात, बाळा आता मी आहे, सगळं ठीक होईल, तू शांत राहा आणि सगळं माझ्यावर सोडून दे. गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.